नमस्कार मंडळी. तर बघा हे आपला आयुर्वेदिक धाराशिवचा दवाखाना आहे. तर तुळजापूर नाका इथं दवाखाना आहे. तर बघा हे नाव उलटं कसं दिसायला लागले, असं केलं की उलटं होतंय ना. तर हे दवाखाना आहे. तर एवढा चांगला आहे ना दवाखाना, आणि सगळे इलाज होते. तर म्हणजे कोणताही त्रास असू द्या, ऑपरेशन, पुन्हा सकाळी ओपीडी चालू असते लहान लेकरांसाठी, पुन्हा बायकांसाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी दवाखाना चालू असते. ताप, थंडी, पुन्हा कोणचे भेजे ऑपरेशन असू द्या, सगळ्यांचे ऑपरेशन होते तिथं. फक्त कंटिन्यू सारखं चालू नसते, कारण आधी येऊन 2-3 दिवस ॲडमिट होऊन मग 2-3 दिवसानं मग पुन्हा बघावं लागते कधी ऑपरेशन करतात कधी नाही की. तर आपले कारभारी तिथं, तर त्यांचं पण ऑपरेशन झाले. थोडं पोटाचा त्रास होता त्यांना. तर आज 3-4 दिवस झाले इथं. तर म्हटलं तुम्हाला पण सांगावा. आणि आयुर्वेदिक दवाखाना आहे ना, तर एवढे सगळ्या सोयी येतात, कारण फुकट आहे इथं. जेवणासहित सगळं फुकट आहे. पैसे तर काय थोडेफार लागतात, निमा खर्च तर असतोच आपला, पण बाहेर जेवढे लागतात ना त्याच्यापेक्षा थोडे तर कमी लागतात. पण सरकारकडून आपल्याला एक चांगली सोय आहे. आणि तर कॉलेज पण शिकण्याचे असताना मुलं राहते शिकण्याच्या. आयुर्वेदिक दवाखाना म्हणल्यावर आयुर्वेदिक कॉलेज पण आहे इथं. तर तिकडं पाठीमागं पलीकडं कॉलेज आहे, हे दुसरं गेट आहे, आणि पलीकडून मेन गेट आहे, पलीकडून दुसरं मेन गेट आहे. तिकडून दवाखान्यात मध्ये जायचं. तर मध्ये एवढं काय जाऊ शकत नाही. आणि इथं बघा एखादा दवाखान्यात आहे का ना, आपण माणसं त्यांचं सगळे दवाखान्यात येत असतं, पण बघा इथं या दवाखान्यात आहे का ना, प्राणी सुद्धा यायला लागले. तर इथे एक माकड आले. तर बघा ते कसं माकड बसलंय, तेव्हा तिथे एकदम कडाला बसले आहे का. ती जवळ जायची मला भीती वाटायली, कारण त्यानं तर उडी खाल्ली ना तर मला कुणीकडे पळवाही सुद्धा कळायचं नाही. आणि लय वेळ झालं बसलंय एकटंच. तर बघा कसं बसलंय तिथं. मला वाटतं त्याला पण काहीतरी तब्येत बरी नसेल म्हणून दवाखान्यात आले. तर कुठून कसं आला असेल काय माहिती. इथं आवळाचं झाड पण एक आहे, आवळं पिवळं खायची असते ना त्याला. तर इथं एवढं पटांगण आहे, 3-4 एकर असं बघा हे सगळं शेत. तर मोठा पूर्ण मोठा दवाखाना आहे, 2 मजली पूर्ण. आणि असाच रस्ता आहे पाठीमागं, आणि सगळी झाडं ते लावल्यात सावलीसाठी, बसण्यासाठी, जेवण करण्यासाठी. तर ती कवर झालं इकडंच बघत आहे. जाईना पण गेलंय आणि तिथून हालाना पण गेले, तिथंच उभा आहे, कवर झालं. त्याच्यात काय माहिती कवाशी जाते ती, पण भीती वाटायली. तर आता आज रविवार असल्यामुळे आहे का ना, आज रविवारचं बंद असतंय. तर सगळं आज रविवारचं बंद आहे. तर इथं बघा बोर्ड लिहिलं आहे मागं, हे बघा काय 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 लिहिलं इकडे मध्ये 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 इकडे 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 ये पळत आलंय खाली. तर बघा ती माकडं आलं तर पळत, म्हणून मी आता आले मध्ये गेटच लावून घेतला. आता मध्येच येत नाही, एकच आहे उतरलं खाली कधी कुठून कसं आलं काय माहिती. चला तर बघा आता हे दवाखाना बघू आपण. आता मध्ये जाऊ. इथं बसल्या ते जण हे मध्ये असंच वाट जाते. हे चला आता आपण पप्पाकडे जाऊ मध्ये. चला जाऊ द्या, कुणीकडे गेला असेल ते जाऊ द्या. चला भीती वाटते बाबा, चला. तर इकडे बघा हे पूर्ण असा रस्ता आहे. हे पूर्ण इकडून बाहेरच्या गेटनं मेन गेटनं येतं हे रस्ता. तर इकडे सगळे आहे का ना ऑर्डरचं आहे, पेशंटच आहे. तर इकडे हे ऑपरेशनचं आहे इथं. तर इथून ऑपरेशन करून मग इकडे पेशंट नेतात. तर इथं हे असं बघा हे फोटो लावलेला आहे ते. चला तर आता आपलं पेशंटकडे बघू.